नमस्कार मित्रांनो, विरा करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला तुमचं मनापासून स्वागत. तर आज सोमवार आहे आणि दिवस आपला 6वा आहे. ठीक आहे. आज काय बघणार आहे मित्रांनो आपण? लसावी आणि मसावी. त्याआधी जे नवीन विद्यार्थी आहेत, काय करणार आहे आपण? पूर्ण सिलॅबस कंप्लीट करणार आहोत मित्रांनो. ज्यांनी सबस्क्राईब केलंय त्यांना एक रिक्वेस्ट आहे, की या लेक्चरची लिंक आहे ना, शेअर करत चला. ठीक आहे. WhatsAppला स्टेटस ठेवत चला. जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना सुद्धा याचा फायदा होईल. ज्यांनी अजून फॉर्म भरलेला नाहीये, ज्यांना अजून कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे माहिती नाही मित्रांनो, त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा. कारण की यामध्ये आपण सविस्तर प्रत्येक जिल्ह्याबद्दलच्या जागा डिस्कस केल्यात आणि कोणत्या पदासाठी किती जागा आहेत हे सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे. भरण्याआधी नक्की बघा हा व्हिडिओ, जेणेकरून तुमचा फायदा होईल आणि तुम्ही कन्फ्यूज नाही होसाल कुठे अर्ज करावा. ठीक आहे. तर आजचा टॉपिक आपला महत्तम सामायिक विभाजक म्हणजेच काय? मसावी. तर मसावीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? मसावी कसा काढायचा आहे? तर लक्षात घ्या काय म्हणणं असते, की दिलेल्या संख्यांच्या सामायिक विभाजकापैकी सर्वात मोठ्या विभाजकास महत्तम सामायिक विभाजक असे म्हणतात. अशी याची व्याख्या. नाही परीक्षेला पण माहीत असलं पाहिजे बाबा मसावी काय आणि टायमर नाही आठवलं तुम्हाला तर उदाहरणातून समजू. 12 आणि 18 संख्येचा आपल्याला मसावी काढायचा. म्हणजे काय? इथे 12 आहे. या 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो? तर बघा 2 ने जातो, 3 ने सुद्धा जातो, 4 ने जातो, 6 ने जातो, स्वतः 12 ने जातो आणि 1 ने सुद्धा जातो. ठीक आहे. त्याच्यानंतर काय? 18. तर या 12 संख्येच्या पुढे दुसऱ्या संख्येने 12ला भाग जाणार आहे का? नाही जाणार. त्याच्यामुळे ते स्टॉप झाले. ठीक आहे. 18. 1 न तर जाणारच आहे. 2 ने जातो, 3 ने जातो, 6 ने जातो, 9 ने जातो, स्वतः 18 ने जाईल. ठीक आहे. काय झाल्या? 18चे अवयव म्हणजे या सगळ्या संख्या ज्यांनी भाग जातो. आता दिलेली व्याख्या काय आहे? सर्वात मोठ्या विभाजकास सामायिक विभाजक म्हणजे काय? सामायिक विभाजकापैकी. याच्यामध्ये जे जे एकसारखेच विभाजक आहे, समजा इथे 1 आहे कॉमन, इथं 2 आहे, 3 आहे, 4 नाही, इथे 6 आहे. त्यानंतर एकही त्यांचा जो फॅक्टर आहे, विभाजक आहे, तो सामायिक नाहीये, कॉमन नाहीये. म्हणून येथे काय? सर्वात मोठे विभाजक. आता बघा, त्याच्यापुढे मी याची विभाजक लिहितो. 1 घेतला आपण, 2 घेतला, 3 घेतला आणि मग 6 घेतला. ठीक आहे. तसंच खाली काय कॉमन? 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 6. आता या दोन्हीमध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? कोणती संख्या आहे की ज्यांनी भाग जातोय? तर ती आहे 6 आहे. काय? 6 आहे. म्हणून काय? या दोन्ही संख्येचे म्हणजे 12 आणि 18 या दोन संख्यांचा मसावी काय होईल सर्वात मोठा? तर तो होईल 6. ठीक आहे. 6 ही संख्या 12 आणि 18चे मसावी होईल. कशावरून? कारण की ते सर्वात मोठी विभाजक आहे ह्या बाकीपेक्षा. 1, 2, 3 पेक्षा सर्वात मोठा विभाजक कोण आहे? 6 आहे. म्हणून 12 आणि 18 या संख्येचा मसावी 6 येणार आहे. तसेच समोर तुम्हाला अजून एक उदाहरण देऊन सांगतो. तर बघा इथं काय दिलेलं आहे? 36 व 45 या संख्यांचा मसावी काढायचा. ठीक आहे. 45चा. तर तुम्हाला काय करावं लागेल आधी? 36चे अवयव काढावे लागतील आणि मग 45. ठीक या संख्येनंतर जाणारच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खालचा बी जाईल. त्याच्यानंतर बघा 2 ने सुद्धा 36ला भाग जातो, पूर्ण भाग जातो. त्यानंतर 3 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. जातो की नाही? 4 नेही जातो. हे तुम्हाला भाग देऊन बघायचं आहे किंवा तुम्हाला पाढेपाठ असणे आवश्यक आहे. माहीत पाहिजे 36 कोणकोणत्या पाढ्यात. त्यानंतर अजून काय बरं? 6 6 36 बरोबर आहे. त्याच्यानंतर 9 चूक 36 झालं. आता बघा 45चा 1 ने जातो, 2 ने जाणार आहे का 45ला पूर्ण भाग? नाही, कारण की ही विषम संख्या आहे. काय? विषम संख्या आहे.
3 न जाईल का? हो, 3 न जातो. अजून 4 न जातो का? नाही, कारण की विषम संख्या आहे. 5 ने जातो. 5 9 45 बरोबर. 3 ने 45ला 15चा भाग जातो. 15 3 45. त्यानंतर 6 ने नाही जाणार, 7 ने नाही जाणार, 8 ने नाही जाणार, 9 न जाईल. 9 5 45. अजून 15 त्रिक 45 बरोबर आहे. नंतर डायरेक्ट 15 आहे. नंतर ज्या काही संख्या असतील त्या आता 15 नंतर डायरेक्ट 45च येणार आहे, कारण की तेवढी संख्या येणारच नाही. ही जर लास्ट संख्या 36 आहे. 36 न 36 ला भाग जाणार असेल, पण आपल्याला व्याख्या काय म्हणते? सामायिक अवयव काढायचे. आता या दोघांमध्ये सामायिक काय काय बघा. हे बघा, इथे एक आहे, एक घेतला. 2 कॉमन आहेत का? एक सारखं आहे का? खाली याच्या 2 वरच्या 2 आहे, खाली याच्या 2 आहे का? नाही. दोन्ही याच्यामध्ये 3 आहे, म्हणजे 3 आहे. ठीक आहे. आता इथे 4 आहे, इथे 5 आहे, येणार आहे का? हा नाही. इथे 6 आहे, इथे 9 आहे, नाही. इथे 9 आणि 9 आहे, इथे सामायिक. 36 15 36 45 झालं. आहे का? आता याच्या पुढे एकही संख्या या दोघांमध्ये कॉमन नाहीये, सामायिक नाहीये. म्हणून या संख्यामध्ये 36 आणि 45 या दोन संख्येचा सर्वात मोठा सामायिक अवयव कोण आहे? 9 आहे, आणि तोच काय आहे? मग मसावी आहे. काय आहे? 9. सगळ्यात मोठा फॅक्टर आहे, तो तिथे कॉमन आहे. काय? 9. 36 आणि 45चा मसावी काय झाला? 9 झाला. ठीक आहे ना, समजतंय? आता पुढे बघणार आपण लसावी. लसावी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मसावीपेक्षा, कारण की लसावीचं काम जास्त पडतं. ठीक आहे, मसावीपेक्षा. आता आपल्याला उदाहरणं लसावीची जास्त असणार आहेत, त्यामुळे लसावी नीट समजून घ्या नेमकं काय आहे. लसावीची जर व्याख्या म्हटली तर काय दिलेली आहे, की दिलेल्या सामायिक विभाज्य संख्यापैकी सर्वात लहान विभाज्य संख्येस त्या संख्येचा लसावी म्हणतात. ठीक आहे, म्हणजे काय? लहानात लहान अवयव त्या संख्यांना काय म्हणतात? लसावी. उदाहरण घ्या, उदाहरणाशिवाय समजणार नाही. बघा, 15 आणि 24. ठीक आहे. आता 15 आणि 24 जर तुम्ही लसावी काढायला गेली तर इथे थोडंसं फरक वेगळा आहे. याच्यामध्ये आपल्या दोन संख्यांचा कॉमन फॅक्टर काढायचा आहे, तर तो कोणता आहे बघा. जर अवयव पाडायला गेले 15चे काय येतात? जो 15च्या पाड्यामध्ये येतो तो 24च्या पाड्यामध्ये सुद्धा आला पाहिजे, असं दोन्ही काम. जसं आपण मसाईमध्ये काय केलं, या संख्येने या संख्येला भाग जातो. ठीक आहे, 9ने जातो, हे जातो. पण इथे काय झालं, याच्यामध्ये उलट आहे थोडंसं. बघा काय करणार. जसा 15 1 15 15 2 30, पण हे 30 24 मध्ये नाही येणार. ठीक आहे, 60 पण नाही येणार. तर आला तर काय समजा 45 60 पाडच लिहून दाखवतो तुम्हाला, म्हणजे समजेल. 75 नंतर इथं 90च, 90 105 आणि 120. ठीक आहे, आता 120 पर्यंत का थांबलं ते सांगतो मी तुम्हाला. 24 24 दोन्ही 48 72 96 आणि 120. ठीक आहे, आता इथे लहानात लहान विभाज्य, आता याच्या समोर सुद्धा जाईल बरं. तुम्ही इथे 135 बी घेऊ शकता, 150 बी घेऊ शकता, पण त्याला 24ने प्रॉपर भाग केला पाहिजे. जर आता हे 120 पर्यंत आला तर हे 240 पर्यंत सुद्धा जाऊ शकतं. आणि सगळ्यात लहान घ्यायचं आहे. समोरचा अवयव जर काढायला गेला तुम्ही तर तो 240 सुद्धा येईल. तर 15 गुणीला तुम्ही 16 केलं तर 240 येईल, आणि 10 गुणीला 24 केलं तर ते सुद्धा 240 येईल. आणि यांच्यापैकी आपल्याला लहान अवयव घ्यायचा, कॉमन अवयव, तो म्हणजे काय? इथे 120 आहे मित्रांनो. म्हणजे 24 आणि 25 या दोन संख्येचा जर गुणाकार केला, या दोन संख्येचा गुणाकार, आता दोन्ही काही सम आणि विषम आहे असं फॅक्टराइजला तो वेगळा फॉर्म्युला लागेल. दोन संख्यामध्ये जर कॉमन संख्या जर काढली लहानपैकी तर ती 120 येणार आहे, कारण की 15 आणि 24चा इथं आपण 120 लसावी धरू शकतो, 240 पण धरू शकतो, पण तो लहानात लहान होईल का?
काय सर्वात लहान विचारलंय. आता इथे 30 आहे, इथे 48, 45, 72, 60, 96, 75 आहे का कॉमन सामायिक आहे का याच्यात? नाही. त्याच्यात एकच संख्या जी लहानात लहान आहे ती 120 आहे आणि तीच काय ते लसावी धरली आपण. 24 ने सुद्धा तुमचं उत्तर निघेल, पण ते कॅल्क्युलेशन मोठे होतात. पण आपण लहानात लहान पकडतो ती 120 आहे. म्हणजे 15 आणि 24चा लसावी काय आला? 120 आला. अजून एक उदाहरण घेऊन सांगतो तुम्हाला. आता लसावी कसा काढणार? अजून एक ऑप्शन आहे तुमच्याकडे. तो कसा काढायचा बघू आपण. आता इथे कधी संख्या दिल्या होत्या, आधीच उदाहरण घेऊन सांगतो. लसावी काढायचा आहे. तर लसाईसाठी मसाई सुद्धा माहीत असणं आवश्यक. दोन संख्येचा गुणाकार म्हणजे काय? 15 आणि या 24 या दोन संख्या होत्या. त्या 15 आणि 24चा जर तुम्ही मसावी काढायला गेले तर कसा येणार आहे? हे फॅक्टर माहिती पाहिजे तुम्हाला. बघा 2 ने वर तर भाग जाणार नाहीये, 1 ने घेऊन जातोच. पण आपण यातला सगळ्यात मोठा पकडतो. काय येणार नंतर? 3 ने जातो. इथे 3 ने जातो. बरोबर आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट 5 आहे. इथे 4 आहे, 6 आहे आणि 8 आहे. समोर काय येणार आहे तुम्हाला? 15 नंतर डायरेक्ट 15 येतो. यातला सगळ्यात मोठा फॅक्टर कोणता आहे तुमच्याकडे? की जो सामायिक आहे. इथे 1 आणि 3 या दोन संख्यापैकीच मोठा फॅक्टरच नाहीये, म्हणून इथे 3 काय यायचा? मसावी येईल 15 आणि 24चा. तो घेतला इथे आपण. इथे भाग द्या. 8 त्रिक 24. 8 न भाग गेला. 15 8 120. झालं. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही काय करू शकता? लसावे काढू शकता त्या दोन संख्याचं. जर तुम्हाला ही स्टेप नाही कळल्या तर ही स्टेप कशी आहे तुम्हाला पाढेपाठ असले तुम्हाला नक्कीच समजेल की तिथला कॉमन लहानात लहान अवयव कोणता आहे. जर नसेल माहीत तुम्हाला तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवणं आवश्यक आहे की लसावी काढायसाठी एक अजून काय पद्धत आहे. दुसरी पद्धत काय मित्रांनो, तर ती ही आहे. 15 गुणिला जर 24 केलं तुम्ही तर तुम्हाला इथे आरामात त्या संख्येचा मसावी काढून तुम्ही हे करू शकता. ठीक आहे मित्रांनो. पुढचा अजून एक आहे आपल्याला बघायचं आहे की नैसर्गिक संख्येचा लसावीचा गुणाकार कसा काढणार आपण. हे सुद्धा इंटरेस्टिंग आहे. उदाहरणार्थ समजणार आहे आपण. बघा 15 आणि 16 दोन संख्या दिल्यात. बरोबर. कोणी काय आहे नैसर्गिक संख्या कारण त्या काय क्रमागत आहेत. जेव्हा आपण क्रमागत संख्यांचा लसावी काढतो तर त्याचा काय करतो आपण? गुणाकार करतो. सरळ गुणाकार करतो. क्रमागत आहे. तो गुणाकार काय येणार आहे? 240. हाच काय असणार आहे? या दोन संख्येचा लसावी. असं तुम्ही कोणतीही संख्या धरा क्रमागत येणारी. तर समजा इथे 14 15 असतं तरी हे केलं असतं आपण. 11 12 असतं तरी सुद्धा त्याचा गुणाकार करूनच त्याचा लसावी काढणार. कारण काय त्या नैसर्गिक क्रमागत संख्या आहे. ठीक आहे. दुसरा अजून एक टाईप आहे. दोन समूळ संख्यांचा लसावी हा त्यांच्या संख्येचा गुणाकार. समूळ संख्या म्हटले त्यांनी. ठीक आहे. बघा आता इथे 12 आणि 17. इथे बी काय करणार आहे आपण? यांचं काय करणार आहे? गुणाकारच करणार. सेम आधीचाच पॅटर्न. 12 गुणिला 17 करणार आहे. तोच काय येणार आहे यांचा लसावी. आता दोन समूळ संख्या काय म्हटल्या याच्यात? कारण एक सम एक आणि विषम आहे. विषम मध्ये म्हणण्यापेक्षा ही मूळ संख्या आहे. काय 17ला दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही. म्हणजे मूळ संख्या गुणिला समसंख्या जेव्हा असतं तेव्हा त्या संख्येचा गुणाकार होतो. कारण की या संख्या दुसऱ्या कोणत्या संख्येने भाग जात नाही. ठीक आहे. म्हणून यांना समसंख्यांचा लसावी यांनी लक्षात ठेवायचे तुम्ही. अजून एक पॅटर्न जर बघायला गेलं तुम्ही तर काय आहे? दोन क्रमांक समसंख्यांच्या थोडस टायपिंग मिस्टेक झाली. ही समसंख्या मित्रांनो. समसंख्यांचा लसावी. ठीक आहे. व त्यांच्या गुणाकाराची निम्मे असतो कारण मसावी 2 असतो. आता बघा 16 आणि 18. ठीक आहे. 16 आणि जर 18 घेतले तुम्ही तर ह्या दोन्ही काय आहे? समसंख्या आहे. तर यांच्याजवळ तुम्हाला लसावी काढायचा असला काय करणार आहे तुम्ही? 16 गुणिला 18 करणार आणि त्याला भागीला 2 देणार. या दोन्ही काय आहे? समसंख्या आहे. तुम्ही ही पण एक स्टेप वापरू शकता कारण या दोन्ही समसंख्यांचा लसावी
2 आपण काढतोच काढतो. पण काय या जास्त अंतर आहे का यांच्यात? नाही. या जवळपासच्या आहेत. 2चाच फरक आहे त्यांच्यात. म्हणून आहे बरं. असं नाही की आता यात 10चा फरक आहे, दोन्ही समसंख्या आहेत, म्हणून आपण त्यांचा यूज करून करू शकू, असं नाही आहे मित्रांनो. दोन्ही संख्यांचं अंतर सुद्धा 2 असलं पाहिजे. तेव्हा ते इझिली निघणार आहे. तर बघा इथं भाग दिल्यावर काय होणार आहे? 2 नम 18 इथं 9 येतील आणि 16 नम काय येतं? 144. ठीक आहे मित्रांनो. मग इथं सरळ सरळ तुम्हाला इझी ट्रिक तुम्हाला इथं माहीत पडून राहिल्या, ज्या की लसावी मसावीच्या आहेत. मसावी तुम्हाला समजलाय, कारण की सरळ काय सर्वात मोठी जी सामायिक संख्या आहे ती त्या संख्येचा लसावी असणार आहे आणि तुम्हाला उदाहरणं अशीच येणार आहेत. याचे अजून काही पॅटर्न आहेत ते पण आपण इथे बघणार आहोत. तर दुसरा एक बघा, 2 क्रमागत विषम संख्यांचा लसावी त्यांच्या गुणाकाराचा अथवा मधल्या संख्येचा वर्ग वजा असतो. तर याला काय म्हणता येईल? व्याख्या तर काय कळाली नाही, थोडी डोक्याच्या वरून गेली असेल. काय करायचंय? 2 संख्या दिल्या 13 आणि 15, दोन्ही काय विषम संख्या आहेत, बरोबर. 13 गुणिले 15 आपण केलं तर ते तुम्हाला 195 येणारच आहे. ठीक आहे, कारण दोन्ही काय विषम संख्या आहे, सरळ सरळ त्यांचा गुणाकार करून तुम्ही त्याचा लसावी काढू शकता. पण याच्यात अजून एक ट्रिक काय आहे, तुम्ही यातला मधला एक आकडा, या 2 संख्येचा मधला आकडा काय आहे? 14. 14चा वर्ग वजा जर 1 केलं तुम्ही, कारण काय 1 ने हा मागे आहे, 1 ने हा पुढे आहे. ठीक आहे, तर आपण इथं एक सूत्र वापरतो, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचं. ते काय असतं मित्रांनो? ए वजा बी आणि ए प्लस बी. ठीक आहे, त्याचं सूत्र आहे. या पॅटर्ननुसार आपण याला केलंय. तर याला जर केलं 14चा स्क्वेअर काय येतो? 196 वजा 1 करणार आपण 195. अशा 2 पद्धतीने तुम्हाला याचा लसावी काढता येईल, जेव्हा दोन्ही विषम संख्या, क्रमागत विषम संख्या आल्या तेव्हा काढता येईल. सरळ सरळ काय गुणाकार तर तुम्ही करणारच आहात. सिंपल लॉजिक, दोन्ही विषम संख्या आल्या गुणाकार करा, त्याचा लसावी मिळणार तुम्हाला. त्याने सुद्धा तुमचं उदाहरणाचं आन्सर येणारच येणार आहे. असे हे टाईप आहे. ठीक आहे मित्रांनो, त्याच्यामध्ये आपण एक 2 उदाहरणं बघू. हे 2 उदाहरणं कशी आहेत बघून घ्यायचा. एवढं जात बघा, 2 संख्यांचा गुणाकार इथे काय दिलंय? 2 संख्याचा गुणाकार दिलाय मित्रांनो 3174 असून त्यांचा मसावी 23 दिलाय. म्हणजे बघा 2 उदाहरणं दिलेत. आता ह्याच्यामध्ये एक सूत्राचा वापर करून इथं आपण हे गणित सोडवणार आहे मित्रांनो. तर सूत्र काय? जेव्हा तुम्हाला इथं काय विचारलंय? लसावी विचारलाय, तर लक्षात ठेवा लसावीचा आपण याच्या आधी पण फॉर्म्युला बघितला एक, जो की लसावीच्या सुरुवातीला बघितला. लिहून घ्या वाटलंच तर. 2 संख्यांचा गुणाकार मित्रांनो, काय 2 संख्यांचा गुणाकार भागीला मसावी हा लसावी काढायचा एक फॉर्म्युला आहे. आणि हे याच्यात जर तुम्हाला प्रश्नात लसावी दिलेला आहे आणि मसावी काढायचं, तर काय करावं लागेल? मसावी इकडे येईल आणि लसावी त्याच्या जागेवर जाईल. याला भागीला काय येईल? मसावी. ठीक आहे, एवढं सोपं आहे. आता 2 संख्या इथे दिलेल्या आहेत का? नाही, पण 2 संख्याचा गुणाकार दिलाय, मग ते टाकणार. आता मसावी तर तुम्ही समजला वाटलं, स्क्रीनशॉट एकदा काढून घ्या किंवा लिहून घ्या. ठीक आहे मित्रांनो, आता बघा नीट लक्ष द्या, इथे आपल्याला मसावी काढायची. सूत्रामध्ये किमती टाकायच्या. असे प्रश्न तुम्हाला परीक्षेला येतात मित्रांनो. ठीक आहे, म्हणून आपण आधी तुम्हाला बेसिक सांगितलंय मी. 2 संख्याचा गुणाकार किती आहे? 374, बरोबर आहे. आणि मसावी याला भागीला काय द्यायचं आहे? मसावी किती दिलेला आहे? तो 23 दिलेला आहे. भाग द्या, किती येणार आहे मित्रांनो? 138 आहे. ठीक आहे, 23 एक 23, ते उरतील 8 उरतील, 87 होईल. ठीक आहे, असा भाग करून द्या. 23चा पाडा जवळ द्यायचा, बरोबर तुम्हाला संख्या येईल 138.
तुम्हाला विचारलं काय तर लसावी, समजलं मित्रांनो. हेच जर तुम्ही मसावी काढायला गेलात, तुम्हाला तुमच्याकडे जेव्हा लसावी असतो तेव्हा जर तुम्ही 3174 म्हणजे 3174 भागिले 138 करसाल, त्याचं उत्तर काय येणार आहे 23 आहे. हा काय आहे लसावी निघालाय. आपल्याला लसावी विचारला होता. जर लसावी दिलेला असेल आणि मसावी काढायचा असेल तेव्हा काय करावं लागेल, दोन संख्येचा गुणाकार भागले लसावी करावं लागेल, तेव्हा त्याचं उत्तर तुम्हाला 23 येईल. हा असा टाईप होता. त्याचा अजून एक टाईप आहे, दोन संख्येचा मसावी आणि लसावी अनुक्रमे 16 आणि 195. ठीक आहे. आता इथे काय शोधायचं आहे आपल्याला, संख्या शोधायची आहे. तर तर 64 पहिली एक संख्या 64 आहे, तर दुसरी संख्या कोणती. आता आपण सूत्राचा वापर करणार आहे. सूत्र काय दिलेलं आहे आपल्याला, लसावी बरोबर दोन संख्यांचा गुणाकार भागिला मसावी. ठीक आहे, हे आपलं सूत्र आहे. आता इथे दोन संख्या दिलेल्या नाही, त्यातली एकच संख्या दिलेली आहे, पण लसावी आणि मसावी दिलेला आहे. आपल्याला काय काढायचे, दोन संख्या काढायच्या. काय करणार आहे आपण, या दोन संख्या जे आहे ना यातली एक संख्या मिसिंग आहे. म्हणजे काय, एक संख्या ही दिलेली आहे, ए दिलेली आहे, दुसरी बी दिलेली आहे. त्यातली ए आपण 64 धरू. ठीक आहे. आणि इकडे हे इकडे आणलं, फॉर्म्युला चेंज केला, लसावी इकडे जर गेला, ठीक आहे, तर काय होणार आहे, मसावी गुणिला लसावी. ठीक आहे, हा झाला आपला फॉर्म्युला. आता पुढे काय, मसावी किती दिलेला आहे, मसावी दिलेला आहे 16, लसावी दिलेला आहे 192. आपल्याला काढायचं आहे बी, बरोबर आहे. इकडे काय येणार आहे 64 गुणिला बी. आता बी जर काढायचा म्हटला तर काय येणार, तो 16 गुणिला 192 भागिला 64. आता या समीकरणाला सोडवायचं आहे. जर तुम्ही याच्या आधीचे लेक्चर बघितले असतील तर तुम्हाला नक्की समजलं असेल की कसं झालं, कारण की आधी आपण बेरीज गुणाकार भागाकारचे जे नियम होते ते आपण इथं बघितलेले आहेत आणि त्यानुसार याला आपण सोडवलेलं आहे. चला भाग द्या मित्रांनो. मग इथे बघा 16 1 16, 16 चूक 64, 4 भाग द्या, 4 चूक 16, ते उरले 3 आणि 4 8 32, 48. ती दुसरी संख्या काय येणार आहे मग, 48 येणार आहे मित्रांनो. काय ही दुसरी संख्या कोणती आली, बी. काय येणार आहे 48. कसं काढलं, परत बघा सूत्र तेच आहे, लसावी दोन संख्याचा गुणाकार. आता या आपण या दोन संख्येचे गुणाकार म्हणजे काय, ए गुणिला बी. ठीक आहे, दोन संख्या आहेत ना एक, त्याच्यामुळे आता आधी इथे संख्या दिलेल्या नव्हत्या, गुणाकार दिलेला होता, पण आता इथे संख्या एकच दिलेली आहे, एक मिसिंग आहे, ती काढायची. तर इथं आपल्याला ए दिलेला आहे, बी मिसिंग आहे, म्हणून आपण काय केलं, ती काढण्यासाठी या सूत्राला फोडलं. ठीक आहे, इथला जो मसावी होता तो लसावीमध्ये लसावीकडे गेला तर तो गुणाकाराला गेला, कारण इकडे भागीला होता, बरोबरच आहे, तिकडे गेल्यावर तो गुणाकार झाला. वरती काय राहिलं, ए गुणिला बी, त्याच्यामध्ये संख्या टाकल्या आपण आणि मसावी गुणिला लसावीच्या संख्या टाकल्या. त्या संख्या टाकल्यानंतर कॅल्क्युलेशन जेव्हा केले आपण बी काढण्यासाठी, तेव्हा काय 16 चूक 64, 4 भागिले 192 केल्यावर तुम्हाला काय मिळालं 48. अशी याची स्टेप होती. अजून आता हे झालं दुसरं उदाहरण, पण याच्या पुढे पण भरपूर अजून लसावी मसावी आहे, ते आपण पुढच्या सेशनमध्ये बघणार आहोत मित्रांनो. लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला एकच रिक्वेस्ट आहे, मसावी चॅप्टर मोठे एकदाच तुम्हाला पूर्ण डोक्याच्या वरी जाईल जर शिकवायला बसलं तर, त्याच्यामुळे थोडा थोडा डोस घ्या. पूर्ण लसावी मसावीचे सगळे कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत. त्याआधी एकच रिक्वेस्ट आहे, चॅनलला सबस्क्राईब करत चला, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावर सगळ्या PDF टाकल्यात आपण पोलीस भरतीच्या जाहिरातीच्या, तिथे तुम्ही बघू शकता. काही अडचण आली कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, आणि तुम्हाला तुमच्या कमेंट मी रीड करतोय, त्यानुसारच तुम्हाला बेसिक पासून शिकवण्याचा प्रयत्न करतोय. रिक्वेस्ट मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब तर करा, प्रत्येक त्याला शेअर करा व्हिडिओला आपल्या. आणि आपण जी पोलीस भरती, महाराष्ट्र पोलीस भरतीची जी प्लेलिस्ट तयार केली, त्या प्लेलिस्टमध्ये सगळे लेक्चर पडणार आहेत, तर ती सुद्धा प्रत्येक वारंवार बघत राहा आणि रिव्हिजन करत राहा. जरी पेपरला खूप वेळ आहे, पण तयारी ही आत्तापासून असली पाहिजे, तेव्हाच तुम्हाला स्कोर चांगला काढता येईल. त्याच्यावर थोडंसं लक्ष असू द्या. ठीक आहे, थँक्यू फॉर वॉचिंग. शेअर करा मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.